मी हा कॉल हां. थोडासा रेकॉर्ड करते 2-3 मिनिटासाठी. हो, चालेल, चालेल ठीक ना. आहे. काय झालं माहितीये का? हा जो हं, हं. मीडियमचा बदल आहे ना, तो सगळीकडे आहे. म्हणजे रादर आपल्याला मीडियम आपण इंग्लिशमध्ये परीक्षा दिली असती, तरी हां, कळतं हां. की कॉलेजशी संपर्क केल्यावरती कळतं की ते मराठी माध्यम होतं. असं हो, बऱ्याच हो. उमेदवारांच्या बाबतीमध्ये होतंय. पण तुम्हाला मी सांगते माध्यम हा इतका महत्त्वाचा घटक आहे, जेवढा तुमचा विषय, पदवीचा विषय महत्त्वाचा आहे. हो, त्यामुळे तुम्ही तेच तिथं त्यामुळे मी कोणीही चुका करू नका. एकच हां, रिक्वेस्ट हां. आहे. हो, बरोबर. तुमच्या सो बाबतीमध्ये काय त्यासाठी झालं? ॲक्चुअली मी मीडियम ना चुकून तिकडे इंग्लिश टाकलेलं आणि आमची कॉलेजची मान्यता मराठीमधून भेटलेली आहे आणि मी सगळं नोट्स वगैरे सगळं ते मराठीमधून टाकलेलं होतं. ओके. नाही तर पण आमच्या तुम्ही वेळेस सबमिशन होती त्यावेळेस फक्त. हां का. तुम्ही ते सगळं मराठीतूनच केलं होतं ना? हो, आमचं सबमिशन होतं कारण एक्झाम झाली नव्हती. कोरोना पिरियड होता. जस्ट कोरोना लागलेला होता ओके. त्यावेळेस. मग मला सांगा तुम्ही हे जे मराठी माध्यम टाकलेलं आहे, इंग्लिश माध्यम ते हां. कुठे टाकलं होतं? टेटमध्ये मॅडम. टेटमध्ये मी इंग्लिश म्हणजे टाकलेलं जेव्हा तुम्ही होतं. IBPSच्या वेबसाईटवरती परीक्षेचा फॉर्म भरला तेव्हा? हो, टेटचा. हां, बरं बरोबर. ऐका ना, त्या वेबसाईटचा आणि तो फॉर्म भरलेला आणि आता ह्या दोन्हीचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. नाहीये ना, तिथले म्हणजे फक्त मी आता चेंज हां. करू शकते. येस, येस. यू कॅन चेंज इव्हन द कॅटेगरी, कास्ट चेंज करू शकता तुम्ही, माध्यम चेंज करू शकता, विषय चेंज करू शकता. ओके. मॅरिड असेल, अनमॅरिड ह्या गोष्टी पण तुम्हाला हां, चेंज हां. करता येतात. नाही फक्त मला MCL, फक्त EWS मीडियमचा समांतर आरक्षण टेन्शन. तारखांच्या हां, हां. सब्जेक्ट टू तारखानुसार करू शकता. काहीच नाही तुम्ही ओके, बऱ्याच म्हणजे गोष्टी ओव्हरऑल आपण ह्याच्यामध्ये सगळं काही चेंज करू शकतो, बरोबर? एक्सेप्ट तुमचं नाव जर स्पेलिंग नाही, मिस्टेक नाव असेल. सेम आहे. नावामध्ये काहीच चेंज होणार नाही माझं, काहीच नाही. सगळं डॉक्युमेंट्स बरोबर आहेत. फक्त मॅरिड आहे म्हणून मॅरेज सर्टिफिकेट वगैरे ते पण रेडी केलेलं आहे मी. सगळं ओके, रेडी आहे. ओके. मग काहीच नाही अ, प्रॉब्लेम. तुम्ही सगळं चेंज करू शकता. मार्क्स नाही चेंज होणार आणि तुमचं हां, नाव हां. नाही चेंज होणार. आधार कार्ड वगैरे हे नंबर ओके. नाही चेंज होणार. दॅट इज टू हां, हां. ऑब्व्हियस. हां, परंतु ते तर ऑब्व्हियस आहे. बाकीचं तुमचं हे सब्जेक्ट हे सगळं, सगळं, सगळं तुम्ही चेंज करू शकता. चेंज करू शकतो. हां, म्हणजे ठीक आहे. म्हणजे त्याच्या पवित्र पोर्टल आणि टेटचा संबंध नाहीये ना नाही, नाही मॅडम? आहे संबंध म्हणजे बट मीडियम वगैरे त्याबद्दल? नाही, नाही. परंतु ते व्हेरिफिकेशन आत्ता केलं जात नाही. ओके. मग? हां. ते मग तुमचं त्यात हां. पुढे मला काही प्रॉब्लेम नाही होणार ना मिसमॅचमुळे? नाही, नाही, नाही. म्हणजे मिसमॅचमुळे रिजेक्शन होईल असं काही नाही ना? कारण त्यामुळे खूप घाबरवतंय मला त्यासाठीच तुम्हाला फोन केला मी. नाही, 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 नाही. मिसमॅचला पण नाही नाही. काही प्रॉब्लेम येणार. आत्ता काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी तुम्ही चेंज करू शकता अकॉर्डिंग टू युअर ओन ओके. वे. ठीक आहे? ओके, ओके मॅम. थँक हो. यू सो मम्मी मी मच आजची मॅडम. बास्केट नको येस, येस, येस. नका काळजी करू. ओके मॅम. करू थँक यू सो मच. तुमचा गाईडन्स खूप इम्पॉर्टंट ठरलाय माझ्यासाठी. थँक नाही, नाही. ते खूपच जणांचे आहे म्हणून तुम्हाला म्हटलं, की मी हा कॉलच रेकॉर्ड करते. एकतर मी कॉल हां, हां. उचलणं मला पॉसिबल नाही. इतके कॉल्स येतात आहे. ओके. मग नाही, मी एखादा असेल मेसेज तर केलाय सर्वांना त्यासाठी कारण मॅडम कसं OTPचा इश्यू होतोय ना, त्यामुळे मी मेसेज टाकला. पण मी बोलले जर का माझ्या फॉर्ममुळे प्रॉब्लेम झाला परत ते माझं राहून जाईल. त्यामुळे मी पर्सनली फोन केला तुम्हाला. म्हणजे एका कॉलचे 100 कॉल येतात आणि सकाळी येस. 6 वाजल्यापासून कॉल सुरू होतात रात्री ॲक्सेप्टेड 1 मॅडम. तुम्ही वाजेपर्यंत. तुमचे कामं एवढे चांगले आहेत. मी म्हणून मेसेज केला मॅडम आणि तुम्ही फोन लिटरली खरंच उचलणार की मला नाही? काहीच रादर माझं पण काम आहेत. मला खरंच नाही कॉल घ्यायला वेळ नाही ना, काही करायला वेळ नाही. पण मी समजू शकते. आता एका ताईंचा फोन आला होता. मी त्यांना म्हटलं, ओके. इतक्या रडत होत्या त्या. सिंपल चूक झाली म्हणजे मॅडम मी भीती वाटते. कालपासून हां. रडतीये लिटरली. पण तुम्हाला मी फोन करू की नाही मला नंबर भेटला त्यामुळे पटकन मी फोन केला. म्हटलं करू मॅडमला बरं फोन झालं करू. उचलला म्हणजे असू द्या. थँक यू सो चालेल, चालेल. मच डोंट मॅम. वरी, थँक यू डोंट सो वरी. मच. तुम्ही करू ओके, शकता. ओके. ठीक आहे. आणि थँक हो, यू मॅम. ज्या लोकांचा हां, माध्यमाचा प्रॉब्लेम आहे त्या सर्वांसाठी हां, एकच आहे, की तुम्ही तुमच्या हां. स्कूलला विचारून माध्यम टाका. मॅडम थोडंसं हां. आपल्याला काही प्रूफ लागेल का त्यांच्याकडून घ्यायचं? नाही, नाही. फक्त ना तुम्ही गरज नाही जेव्हा ना? जेव्हा तुमचं पदव्युत्तर असेल ना, तुमच्या एकदा स्कूलशी तुम्ही कन्सल्ट करा आणि माध्यम टाका. नो इश्यू. कारण प्रॉब्लेम काय आहे आमच्या डिग्रीवर याच्या LCवर वगैरे कुठेच आम्हाला मीडियम स्पेसिफाय केलेला नाहीये. त्यामुळे. येस, हॅलो. येस. हॅलो. त्यामुळे नाही त्यामुळे मी विचारलं की आम्हाला काही प्रूफ लागेल का पुढेसाठी? बरोबर. चालेल. ठीक आहे मॅम. थँक यू सो मच. ओके, ओके. चालेल. ठीक आहे. बाय.